आणि अपराध म्हणजे स्वतःच स्वरूप न जाणता बुद्धीनं देह रूप होणं, त्याला अपराध म्हटलंय. हा अपराध माझा आहे, बुद्धी देहाकडे आहे, तुमच्याकडं नाही. अशा अपराधी जीवाला पदरात घ्या, मुक्त करा. हे साधकाचं नम्र निवेदन सद्गुरूचे असतं. ते हृदय पावन पवित्र असतं, कारण त्या बुद्धीला भगवंताकडे जायचं असतं, जगताकडे नाही. त्या बुद्धीला अज्ञानात राहायचं नसतं, त्या मनाला देहामध्ये रमायचं नसतं, ईश्वर बनायचं असतं. म्हणून तो अपराध तिला कळत असतो, पण ईश्वर म्हणता येत नसतं, देहभाव सोडता येत नाही. अंतःकरणातला जो मल आहे तो टाकता येत नाही. पण साधूच्या संगतीमध्ये जी साधना श्रवणाची आहे, त्या श्रवणाची पावर एवढी असते की अंतःकरणात मल राहत नाही आणि मल उत्पन्न होत नाही. या दोन शक्त्या श्रवणाच्या कळावं लागतं भावी. ज्या श्रवणाच्या शक्तीनं, वेदाच्या भक्तीनं, संताच्या संगतीनं ज्या हृदयात उत्पन्न होणाऱ्या मल नावाचा दोष उत्पन्न होत नाही आणि जन्मजन्मांतरीचा मल राहत नाही, हे श्रवण भक्तीचं पहिलं फल आहे. जिथं मल असतं तिथं वासना आणि पाप उत्पन्न होतं, आणि पाप उत्पत्तीमुळे मन बंधनाकडे जातं, आणि सद्गुरूच्या चिंतनात ते भयभीत न होता पोडगं राहतं. ते बंधन टाकायला तयार नसतं, त्याला आसुरी म्हणलंय. तुम्हाला वाटतं कोणच्या अध्यात काय आहे? भगवंताचं जगतासाठी जे हृदय कृपाळू असतं, उदार असतं, त्यांना त्या रूपात बोलता येत नसतं, म्हणून त्यांना संतांचं रूप घेऊन जगात यावं लागतं आणि जीवाला ज्ञान देऊन उद्धार करावा लागतो. महान ग्रंथाचं चिंतन हृदयात भरावं लागतं आणि दिसणाऱ्या दृश्य पदार्थाचा अभाव करून त्या जीवाला ब्रह्मपद द्यावं लागतं. ही खोन आहे बेटा वेदाची, ही संपत्ती ज्ञानाची, ही अनुभूती सुखाची, ही प्राप्ती पांडुरंगाची, ही स्थिती अद्वैताची, ही मुक्ती बोधाची, ही शक्ती वेदाची, ही अनुभूती आनंदाची. ही संतापाशी असते राजा, इतरत्र नाही, कुठेही नाही इतरत्र. जसं आईचं प्रेम कोणच व्यक्तीत नसतं, बहीण असो, पत्नी असो, काकू असो, कोणीही असो, पण जे आईचं प्रेम आहे त्याच्यात त्रुटी नाही, त्याला जोड नाही आणि त्याला उत्तर पण नाही. मग ही तर मरकी आई आहे आणि संत अमर आई आहे. विचार करा भाभी, हिचं इतकं प्रेम आहे, मग संताईचं साधकावर किती प्रेम आहे. मूल शकता तुम्ही सत्संगात श्रवण भक्तीच्या लोकांना कल्याण करायचं आणि त्यांच्या अज्ञानाला मारून त्यांना तारायचं आणि ज्ञानाच्या नौकेत त्याला आणायचं आणि मोक्ष त्यांच्या हातात द्यायचा, हे कर्तव्य आम्हाला करायचं. जगाला काय सांगू आता, अगदी तळमळ असतेच. जेव्हा संतांच्या संगतीमध्ये साध्याला त्यांना नेऊन पोहोचवलं तर नंतर त्यांचं काही राहत नसतं. आई बसलेली असते, तिचं काही कर्तव्य नसतं. पोरगा आलं का, जेवलं का, हे आलं का, ते संपलं का, ते गेलं का, दार लावलं का, ते म्हणतेच. कळते का आई कशी कधी दूध घे, मी तो शेवटची आली टप्प्यातील श्रवणाची भेट त्या परमेश्वराची, जो की तुमच्या सोबत आहे, जो की नित्य आहे, शुद्ध आहे आणि सत्य आहे. हे माहित नाही त्या जगाला. हे साधकालाच फक्त अनुभूती देण्यासाठी तो श्रवणाकडे येतो. जो नित्य आहे, परमात्मा आहे, अनित्य जगत आहे आणि तो देहाला नित्य म्हणतो आणि माझं म्हणतो. जी संपत्ती वेदाची आहे, ती संपत्ती बुद्धीमध्ये आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी साधना मोक्ष प्राप्त करून देते आणि जीवाला ब्रह्मस्थिती अवगत करून देते
आणि बुद्धीला ब्रह्मस्वरूपता येते, महासिद्धी हातात येते. कळतच नाही की ज्ञानेश्वरी काय, ज्ञान काय, साधू काय, बोध काय, वेद काय, चिंतन काय, चिन्मयता काय, काय कळत नाही आपल्याला. आपण ओळखला जातो असं, आपण संसाराकडे, देहाकडे, बुद्धीला झोकून दिले. चुकीचं गट आहे. बुद्धी अगोदर कुठेही अवलोकन करावं. आमचा देहभाव सतत होतो, त्याला बंद करावं. आणि देहभाव केव्हा बंद होतो? अज्ञान मेल्यावर, संत आल्यावर, श्रवण भेटल्यावर, आणि देह हा जड भाव बुद्धीनं सोडल्यावर. समजासारखी शब्द असतात सकाळच्या पोथीत, सहज असतो. आणि त्या स्थितीमध्ये राहण्यासाठी हा जो जन्माला येतो, तो जेव्हा भगवंत गर्भातून बाहेर काढण्यासाठी होतो, छोटं बाळ मला सोडून म्हणून प्रार्थना करतो, सोहम सोहम जप करतो, आणि ईश्वर त्याला गर्भाच्या बाहेर काढतो. ती साधना तो विसरून जातो. कवा कवा काय काय काय, बाहेर आले की मायाच लागते. ती बाहेर आले की काय काय काय, ते म्हणतो कुठं म्हणलं कुठं म्हणलं. कधी 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 म्हणते समजून घ्या ना, जन्मला की बेमान होतो जीव. बाहेर पडलं की समजलं सगळं वायाचं वार. म्हणून मायेचा बाध आणि परमात्म्याचा स्पर्श आणि बुद्धीचा उत्कर्ष हे ज्ञानाचे फलच बेटा. कर्माचा फल तुमचा संसार दिला देवानं. संतती का दिली, संपत्ती का दिली? तुमचं कर्म आहे. पण जेव्हा कर्मातून अकर्म व्हायचं तर मोक्ष आहे. कर्माला सोडायचं तर स्थिती अंतःकरणाची, आणि कर्माला बुद्धी जेव्हा सोडती तर विवेकाच्या स्थितीवर येते. आणि विवेक उत्पन्न होतो तर वैराग्याला धरून ते बाहेर येतो. विवेकाच्या आणि वैराग्याची जोड असती. हे दोघं बहीण भाऊ. ऑटोमॅटिक. हा, मग हे दोन जर तुमच्या हृदयात आले, श्रवणातून जन्मत होतात, बुलवाहून नाही. होत का नाही? विवेक काहीच कळत नाही ताई. विवेकाची उत्पत्ती जेव्हा हृदयामध्ये होती, संतांच्या संगतीत बुद्धी तीव्र होती, आणि सार आसाराला शोधून, आसाराला बाहेर सोडून सारामध्ये येते. अनात्म बुद्धीचा परित्याग करणारे आणि आत्मबुद्धीचा स्वीकार करणारे अंतःकरण म्हणजे मन खोट्याला सोडायला तयार होतं, आणि खऱ्याच्या प्राप्तीमध्ये शोध घेतं, आणि श्रवणामध्ये सतत राहतं, आणि बुद्धीला ब्रह्माकार होण्यासाठी आकार देतं. ईश्वराच्या सन्मुख मन जातं, पण ईश्वर होता येत नाही. महावाक्य वाचून त्याला जमत नाही, आणि साधूला बोधापासून बुद्धी देहाकाराला सोडून ब्रह्माकार होत नाही. पण विवेकाचा आणि वैराग्याची स्थिती प्राप्त करून संतांच्या दर्शनाला जो जीवात्मा जातो, तो मुक्तीच्या घरात येतो, आणि आरात्मक वृत्तीचा परित्याग करून ब्रह्माकार वृत्तीचा स्वीकार करण्यासाठी तपश्चर्या होती. आणि तिथंच ती खरी बुद्धी ब्रह्मस्थिती प्राप्त करण्याची अंतःकरणाची स्थिती. मातीकडे वळायला तुझी व्हायला बेल व्हायला कवर होती का बेल? बेलाच्या पुढे पण 3 गुण आहेत ना, ते पण व्हा ना. पहिल्यांदा बेल व्हायला आता गुण व्हा. त्रिगुणाम काय आता ते व्हायला, आता तुझ्यामध्ये जे ते गुण आहेत असू दे नाही, ते बघ ना ते काय ते. हा, सरावण आला की बेमान होती, आणि श्रवण काही कळत नाही म्हणती. श्रावणामध्ये बेलायला जाते, आणि श्रवणामध्ये फुकट येते जाते. नाही बेटा, श्रवणाच्या माध्यमातून जी संपत्ती तुझ्याकडे आहे, भगवंताचा अनुकरण आजचा पुढचा अभ्यास केला सकाळी, आणि रात्रभर बसले ना वाचन. आता इकडे आले की जास्त वाचन होतं, पण कमी पडत नाही, एवढं मात्र असत. ऐका की ज्या दैवी संपत्ती तू जन्माला साजना, तू घेऊ नको असं संपत्तीला. म्हणून तू तुला जवळ घेतलं, मी भूताला जवळ घेतलं, तो मारतो आणि सत्युगाला टाळतो, संतांमध्ये रमतो, आणि जगाला उद्धार करण्यासाठी त्याच्या वाणीत येतो. हे अद्वैताचं ज्ञान देतो. माझं काम असते. मी कधी जात नाही, कधी येत नाही. येतो म्हणतात उपाधीने, जातो म्हणतात येडेपट लोकांना जातो. असं जातोय. माझ्या वाचून जगत नाही, मी जाऊन कसं म्हण? तुझ्यामध्ये मी आहे तर तुझा देह कसा उभा राहील? अक्कल तरी आहे का? आणि मी केलं माझं पोरग, माझं घर, ममत्व हे बंद होतं ज्ञानानं. अहम थांबतं मोक्षानं.
आणि जगताचा वाद होतो संताच्या संगतीनं. हे वाक्य कधी विसरायचं नाही भाभी. काल सुंदर फोन आला, म्हणलं त्यांना खूप कसतरी व्हायला, काल अनावर झाल्या त्या. मला कळाल्यावर आवडल्यावर तुमची अवस्था बदलणारच. मन कोडगा असतं मऊ व्हायले, श्रवण कळायले, अज्ञान जळायले, भगवत भाव उजळायलाय, जगताचा भास चाललाय, आत्मभाव प्रगटायला. मी कोण समजल्यावर बुद्धी भगवंताला चिटकायली. अज्ञानात भटकत होती, आता चिटकायली. तो मी, तो मी, तो मी, तो मी, तो मी, सोहम. मी देह नाही इतकं तरी कळालं तर माणसाचं कल्याण होत, बुद्धी शाणी होती. मूर्ख असते बुद्धी, देहाला जगाला माझं म्हणती, पदार्थाला धारण करती, खोट्या संपत्तीला भुलून राहती, जडाला माझं मानती, विशाखाच्याकडे धावत जाती, खोट्या पदार्थात मिसळून जाती. पण आमची आत्मसंपत्ती खोट्याचा बात करून खऱ्याला प्रगट करते, ती साधूची संपत्ती असते. बरोबर आहे ना? खोट्याला सोडणार ज्ञान आमचं वेदाच आहे, आणि खोट्याला धरणार मन हे बंधनातलंय. आणि मी वाचलं काय वाचते काय करते, काय बाया येड्या येड्या. बरोबर आहे ना? जिथं मी आहे तिथं बंधन आहे, जिथं मी संपत तिथं ज्ञान आहे. मीच कळत नाही आणि माझं जळत नाही, परमात्मा कळत नाही, श्रीमंतांना समजत नाही, आणि बुद्धी ईश्वरात थांबत नाही. त्याला बघती, बघणं थांबणं येडपट धोतारे. कळतं का या लोकांना? आणि बोलले की छाया कशी बोलते, काय माझा अनावर होतं, तुम्ही मला शिकवायचं नाही, तुम्ही ठेवायचं पहिले आणि मग मला शिकवायचं. त्याला पाहणं त्रिपुटी संबंध आहे, त्याला जाणणं ज्ञानाचा संबंध आहे, आणि त्याला ते प्राप्त होणं मोक्षाचं फल आहे. त्याला पाहणं त्रिपुटी बाई, बरोबर आहे ना? त्याला पाहती का ते होती. म्हणून ज्ञानी भक्त कुचावर वाहत आहे. पाहणं पाहणं कवर फिरते घर घर भिंगरी सारखी. फिरणं पाहणं एकच आहे की, होणं कळणं एकच आहे की, त्याच्या प्राप्तीत राहणं. बघा कसा फूल गिर गया, झूठने बात करते हम. तुमको पसंद नहीं आती क्यों? वो स्थिति नहीं रहती आपकी. 10 रुपयाची पैसा आहे तर कोथिंबीर घेऊन यावं लागते. पर्स मध्ये 10 रुपये आहेत तर कोथिंबीरच घे. लाख रुपये सोनच घे, कोटी रुपये हिऱ्याच घे. आमचे साधक हिऱ्यावाले मग कळे ना, कोथिंबीर वाले गिरायक मग पडते चिक्कार गर्दा. कोथिंबीर नासके घरी जाऊ सुकती आणि बाहेर ठेवली की वाळती. बरोबर आहे की नाही? कसं असतं बेटा, वृत्ती कळाव दे, कळणं कोणाचं रूप समजाव. आसुरी संपत्ती दैवी संपत्ती का सांगितली? भगवंत का येडं का तू शानी आहे का? ज्या भक्तीमध्ये आसुरी संपत्तीचा नाश होतो, दैव संपत्तीचा प्रकाश येतो, बुद्धीचा विकास होतो, परमात्मा बुद्धीत प्रगट होतो, आणि देह बुद्धीचा नाश करून अविनाशी पद प्राप्त होतं. ते सोडायचं, निकडे हिंडायचं. ज्ञानाच्या अवकाशच माहित नाही ना या लोकांना. हे झेपत नाही म्हणून हे बरं वाया जात नाही. कोणत्या जन्मात कोणते काम येईल मरू दे आहे ना. एखादा फलाट ठेवला बापाने घेऊन विकून खाता येतं पुन्हा खायला. खायला काम येत, मुक्तीला नाही. फलाट तसं हे पुण्य काम येत. समजत नाही ताई, समजतच नाही बुद्धीला. आता विषय की भगवंताने अर्जुनाचा संवाद जो आहे, 5 मिनिटं बोलते ना विषयावरती. कारण भाभी तुम्ही समोर आहेत, आई समोर आहे, आणि ह्यांचं जे मन आहे ना वेदासाठी तळमळ आणि अधिकार उच्च आहे. की आवड ह्या वयाला हे मिळणं. आता समजा तुम्हाला ह्या वयाला ऐका वाटलं आणि जर नाही मिळालं कसं करायचं? तुम्हाला मी म्हणलं ना की त्यांचं भाग्य आत्मबोधाच्या श्रवणात हे वय चाललंय, तो पण असत. आता मी माझ्या गुरुला म्हणले या सांगा, जमतंय येते. मला इच्छा आहे, मला ध्येय पडायचं, तुम्हाला ऐकायचे जमतंय. म्हणून भाग्य थोर असतं चिंतन, ऐकता ऐकता ध्येय पडणं थोर. म्हणून
साधू थोरला ना, साधू थोरला ना. आपण पैशावाला थोर, बाबा बाबा बाबा, नुसता त्यांच्या जीवाला गोर. खरंच नाही बेटा. म्हणून आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचा ओहापोह करताना भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद चाललाय, ते जर बुद्धीने अवलोकन केलंय, तर बुद्धी देहात न राहता परमपदाला जाती आणि स्वतःला स्वतः पाहती, जीवन मुक्त होती, आनंदाची प्राप्ती होती, दुःखाची निवृत्ती होती, त्रिविध दुःखाचा नाश होतो आणि मन त्या ईश्वरावर, मनाचा प्रवेश ईश्वरात होतो. तो भक्त खास खास जगात होतो. खास भक्त आहे हा. दूर बघणार आहे का? दूर ठेव. तुम्ही 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 नामदेव राहायला काम म्हणले मग जा म्हणून आवड्याला. ते मग तुम्ही जीव घालतो येड, मी रडतो. देव म्हणले तू रड कपड इथून जा. का मग कळत नाही या लोकांना? ऐकत जाऊ या लोकांना. ते म्हणला देवा तू तर माझ्या हातात जेवतो की रे. त्यांची भक्ती परिपूर्ण होती, पण मुक्ती मुक्ती कुठं होती त्यांना? सुरुवातच नव्हती ती. ते म्हणता पांडुरंगा तू एक आणि मी एक. ते म्हणतो द्वैताना मी तुला भेटतच नाही आणि मी कळल्याशिवाय तुझी बुद्धी माझ्यामध्ये एकरूप होतच नाही. आणि जा आवड्याला. आता कसं करायचं भक्तीला या लोकांच्या? कुठं नेऊन ठेवायचं यांना पाताळात? ऐकतच नाहीये. ते म्हणले रडायला ती, मी जात नाही देवा. नम्या देवा जावंच लागतं. तुला सोडून कसं जाऊ म्हणते? तुला सोडू का? सोड ना. अरे का मी सोपाधिक आहे नाम्या. कुठे खरा नूरपाधिक म्हणजे कुठं असतो? गुरुपशी. कुठं जाऊ? जाऊ द्या. ऐकणे काल सांगू का कालचं घडलेलं? भाभी तुम्ही सांभाळत गोव्यामध्ये मी उद्या बी घेऊ शकते. ते जगातही मिळत नाही. हे श्लोक सांगायचे नीट बोल ना, खाली आहे ना. तो झाडतो आम्हाला काहीच कळत नाही की मराठी बोल. त्याला बी कळ ना. त्याला वाटतं मला किती पाठ आहे. खाली आहे मागाचा पाठ आहे तू, बरोबर की नाही? म्हणून एक सांगते, ज्या साधकाच्या हृदयामध्ये मोक्षाची बैठक बसवणारे आणि विवेकाचा दिवा पाजळणारे, ज्ञानेश्वरीचे ज्ञान चित्तात पेरणारे साधू जगात तुरळक तुरळक तुरळक. कुणाची कळा पडली आहे? कुणा कोण मुक्त व्हावं, कोण कसं आहे, कुणाला पडलंय? आज हे गाव उद्या ते गाव, ते मरुस तर गाव बदलले. आसामी महाराज आमच्या बायकोमाच्या आला. महाराज आल्याशिवाय बुद्धीच नाही कधीच नाही. महात्मा आणि महाराज असा व्यवहार. महाराज मोक्ष देणारा महात्मा आणि खरे ताई त्याला तगमगच नाही. त्याला झगमग 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 महाराज, टकमक टकमक महात्मा. कळाला का? झगमग झगमग रोजच पोतीत होत आमच्या. त्याच्या स्वपोतीत होत होत्या. त्यांना आवडतच नव्हतं हे भंडारा. संपत्ती वाटणारा महात्मा, बुद्धीचा भ्रम काढणारा महात्मा, अज्ञानाला संपवणारा जाळणारा महात्मा, वेदाचं ज्ञान हृदयात भरणारा महात्मा आणि जीवाला शिव करणारा महात्मा. पट्टी घेणारा नाही. पट्ट्याशिवाय तर कुठं काहीच नाही. दाखव कोणतं असं नाही पट्टीशिवाय. त्या पाया दंडवत घालतील. युट्यूब मध्ये बघत आहे ना बातम्या. का वैराग्य का वेदांतावर काय आहे की नाही विषय आपला नाही. पण जगात जे चाललंय ते तुम्हाला बी सांगावं लागतं, कळावं लागतं ना. भामटे दामटे कोण आहेत की ज्या माऊलीचं चिंतन ज्या 16 वर्षांमध्ये जगाचा वनवास करून त्यांना एक एक ओवी बाहेर काढली आणि जगाला दान देण्यासाठी स्वतः समाधीत गेले. त्यांच्या मायबापानं देहांतपणाचे स्वीकारलं. त्यांच्या ज्ञानाला विकता तुम्ही. बरोबर आहे का? चुका यांचं. आणि तिकडं उत विचारूच नका त्या लाखानं काय होतं. आता कोटीवर आले आकडा. त्यांची इन्कम कोटी आहे. आणि जाऊ दे त्याचे त्याचे कर्म पचाचे हांडे भरायले. पण आपण वाचलोत. आपण वाचून त्यांच्यापासून. अरे देवानं बाजूला केलं ना. जाग केलं की
बाबा वेदांताचं ज्ञान आणि जी अज्ञानाची खाण आहे अनंत जन्मापासून अनादिकालापासून जो जीव अज्ञानामध्ये तगमग तगमग करतो आणि ह्या उपाधीतून त्या उपाधी शिरतो आणि अहंकार धारण करून जगात जन्मतो आणि कर्माचं ओझं घेऊन त्या 3 कर्मामध्ये जातो. प्रारब्ध, संचित, क्रियमान. ह्या 3 कर्माची उत्पत्ती का होती असं जर का कुणी विचारलं तर माग अज्ञान असतं. त्या अज्ञानाचा नाश दिव्य ज्ञानानं होतो, ते ज्ञानेश्वरीचं अध्यात्माचं ज्ञान. 3 कर्माची उभारणी त्याच्या हृदयामध्ये प्रगट होती आणि ते हृदय जेव्हा अज्ञानामध्ये आकर्षित असतं आणि देहभाव उत्पन्न असतो, जगतभाव समोर असतो, बुद्धीमध्ये विकार असतो, देहाचा आकार असतो आणि देवाला बी आकार असतो. आकारामध्ये असणारी बुद्धी निराकार नसते आणि निराकारात गेलेली बुद्धी आकाराला धरत नसते. हे माकडाला कळत नसतं पण त्याच म्हणून हे लागड परमार्थ आमच्याकडनं आहे. म्हणून म्हणतो सिंहाची पिल्ली आम्ही नरडा फोडते अज्ञानाचं. बरोबर का चूक आहे? म्हणून जिथं आसुरी संपत्ती आहे तिथं दैवी संपत्ती आहे. त्या दोन्ही संपत्तीची जिथं उत्पत्ती आहे बुद्धीमध्ये आणि त्या आसुरी संपत्तीचा नाश करून दैवी संपत्तीची उत्पत्ती करून तिलाही पुन्हा बाजूला सारून माझ्या पदाकडे येण्यासाठी तू 18 अध्यायाचं अवलोकन कर. बोधाला चित्तात भर, अज्ञानाला मारून माझ्याकडे ये, देह बुद्धीला बंद करून आत्मबुद्धीला प्रकाश घे आणि तुझं मत ऐक तू बघ. जगताचं समोरचं दिसणारं दृश्य सोडून दे. अदृश्य मी शक्ती आहे, त्या अदृश्य हे आहे. बाधित आणि अबाधित, जे खोटं आहे त्याचा बाध कर, जे खरं आहे त्याचा चित्त एक कर. अबाधित परमात्म्यामध्ये जेव्हा चित्त एकाग्र होतं आणि मन त्या ठिकाणी गुरून जातं, बुद्धीचा बाध होतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो, वेदाचा चमत्कार होतो आणि ज्ञानाचा तिथं अज्ञानाचा संहार करून ज्ञानाचा प्रकाश होतो आणि सुखाची उत्पत्ती होती, दुःखाची माती होती आणि तेव्हा ती अंतःकरण ब्रह्मस्थितीमध्ये येतं. ते ज्ञानाचा प्रकाशात जात. म्हणजे किलोचे 1 नंबर माझ्याकडे आहे की नाही. पत्ती वेदाची साधूची आहे, ते नदीत भरून ठेवली आहे. म्हणूनच ते हृदय पावन आहे आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दाचं अवलोकन करणारं मन आहे. जगताचं हे विषयाचं हे इकडचं ज्ञान आणि तिथं राहतच नाही, आम्हाला येतच नाही आणि येऊ बी नाही. भरक ज्ञान, जगाचं ज्ञान, देहाचं, व्यवहाराचं कशाला घाणेरडी बुद्धी आणि मी शान, तू शान कर बाबा, काय बी कर. आम्हाला ती शानही नको, व्यवहारही नको, देहभावही नको, जगताची स्थितीही नको, तुम्ही बी नको, कर्म बी नको, अहंकारही नको आणि भगवंताचा संबंध सोडलाय आम्हाला सोडायचा बी नको. तुम्ही ते जगताचा संबंध केला एवढं घेतं डोसक्यावर वज. मी हुशार मला येतं, मी अशी कसं करता ट्यावट्या बघा ना. हा मी कसं केलं, मी किती हुशार आहे. अगं सगळं अंधार आहे की बाई, अंधारात बुडाली शेंडी सगळं तो हेच कळत नाही. ते आपण अंधारात हेच माहित नसते त्यांना. बाबा नाही ना, किती कठीण आहे. ह्यांना पुन्हा किती फिरायचंय पण सांगितलं तर ऐकत नाही. नाही एक येऊन कोटी कोटी फेरा मर मग किती फिर. संसारात नाचूच नको. संसारात कधीही टाकलेला बराच, सोडलेला बराच. ती म्हणते मी संसार कसा केला. बायकाचं बोलणं ऐकणं बघून इतकं त्रास होते. त्यांची सावली पण आपल्याला काय त्यांच्यापाशी आहेच का त्याला खेटायचं. सांगा ना, हे न खेटलेलेच बरे. त्यांची घाण आमच्याकडे कशाला अंगावर. तिकला तुमचा शिंतोडा अंगावर, ते चिकल आहे ना ग, ते शिंतोडा आहे ना ग, काहीच न ग. म्हणून साधकात आणून ठेवलं देवालाच नको वाटायला तुमचं तर त्याच्यावर. आम्ही काशी जाऊ सांगितलंय शेवटी, माझ्या भक्ताला अहंकार देऊ नको. अहंकार आला की झालं पुन्हा आपण. म्हणून आता एक आपल्या विषयावर येऊ आपण. दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती ही जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्याच्या हृदयात उत्पन्न होती. आणि अर्जुना तू दैवी संपत्ती घेऊन आलास, भेऊ नको. आसुरी संपत्तीला घाबरू नको. तुला मी जवळ केलंय तर तू दैवी संपत्तीवाने म्हणून तुझ्या कशी आलो, तुला ज्ञान सांगायलो, जगत तुला निमित्त केलं आणि जगताला पण हे कळावं. आणि तू भेऊ नकोस. घाबरू लागले अर्जुन. आसुरी संपत्ती नाही घाबरायचं नाही, कारण दैवी संपत्ती लोकांना श्रवण मिळते ना. अर्जुना
तू दैव संपत्ती आणि म्हणून मी तुला जवळ आलो आणि तुला मोक्षाकडे न्यायलो. तुला 18 अध्यायामध्ये संन्यास मोक्ष संन्यास द्यायलो. तुला 18 पर्यंत आणलंय. घाबरू नको. आणि ह्या आसुर संपत्तीच्या लोकाला पण हे ऐकल्यावर त्याचा नाश होतो. दैवी संपत्तीचा प्रकाश येतो आणि बुद्धीला मी जाणला जातो आणि देहभाव संपून दोघांचं ऐक्य होतं आणि मोक्षाकडे जाणारं मन देहातून अलग होतं आणि जडाला विभक्त करतं. विकारातून संपून जातो. आकार बाजूला जातो. जगत भाव बंद होतो आणि दिसणारा दर्शाचा आबाद होतो. अबाधित परमात्मा प्रगट होतो. अर्जुना तुझ्या माझी भेट होती. त्याला मोक्ष हे नाव विधान दिलं. भेट महत्वाची आहे. वेद ते सांगतो. तुला मी साध्या भाषेत बोलतो म्हणून मराठी भाषा पकडली. बरं आहे ना. 56 भाषा अवगत होत्या. 56 भाषेचे केलासे विस्तार भवार्णवे नाव उभारली. ह्याच्यामध्ये 56 भाषा येतात पण एक निवडली मराठी. तरी मराठी लोकांना कळण केली का तेलुगू कन्नडा होती का? एवढं वेगळं आहेत ना ते. काहीतरी कळतं का त्यांचं आपल्याला? मग आपल्या भाषेत माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. किती कृपा आहे आपल्यावर. किती प्रेम आहे आपल्या भाषेचं. ये मराठीच्या नगरीत ब्रह्मविधीचा सुकाळ करीत. आपल्या महाराष्ट्र पुरतीच आहे. कुणाकडे ज्ञानेश्वरी जाईल? कुणाला माहिती? जात्या कर्नाटकामध्ये जा. नाटकी लोक त्या इथं आहे सगळ्या भाषेमध्ये पण माऊली नाहीये. ज्ञानेश्वरी नाही. इथं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच ह्याच्यात झाली आता. हा तुमच्याच गावाच्या बायका विचार सांगत तुझ्या घेते का? आलंच गेली की मी समजत का? आम्हाला माहित नाही. ती काय म्हणली स्वतःची द्रवा आई आमच्यात नाही हो सांगणार काही. डोळ्यात पाणी आणून माझा पाठ आले की बसायचे दोघं नवरा. पाठ झाला की बसायचे. आई आमच्या इथं नाही तर नाही. बोधाची जी गंगा आहे, वेदाची जी स्थिती आहे आणि अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्माची जी प्रतिती आहे कुसौर बात आहे. अंतःकरणामध्ये त्या बुद्धीला त्या परमेश्वराचा स्पर्श झाला तर ते देहाला शिवत नाही. वेदाची गंगा आत आली तर अज्ञान उरत नाही. बोधाचा प्रकाश चित्तात पडला तर भ्रम राहत नाही आणि तुम्हीचा व्यवहार जरी झाला तर पट्टा लागत नाही. भाभी लागत कोपऱ्याला नाही लागत. संपत्ती 15 मध्ये गीता थांबडे सगळं दिलं ज्ञान. आता 16 मध्ये ही संपत्ती आणि 17 मध्ये गुणाची शक्ती आणि 18 मध्ये मोक्ष थांबडे ज्ञानेश्वर. गुणातून कसं काढायचं? गुण कसं सोडायचे? ही अवगुण ही संपत्ती कशी संपवायची आणि गुणातून बुद्धीला कसं बाहेर घ्यायचं? काय मावडी आघात बाबा बाबा हे बोट फिरून कळत नाही. नाही बिलकुल नाही. सखोल जावं लागतं. अंतःकरण भगवंताला व्हावं लागतं आणि रस्त्याला सोडण्यासाठी मन तकमक करावं लागतं. जसं पोरीला आली आता काय करू देऊ, आता पोरी येणारे जावा येणारे कशी माय सासू तकमक करती. होत नाही का? मग लोणचं देऊ का, मिरच्या देऊ का, पोहे देऊ का, लाडू देऊ का, काजू देऊ होत ना. मग तसंच मन मुक्तीसाठी असं ती होती तयार आपोआप आसुरी. ती सोबतच ती आपोआप येते. पण ज्या रामाला पाहतो तो राम कसा आहे, तो राम कुठे आहे? मी आणि रामाचं अंतर आहे का अंतर कमी व्हायले? माझी बुद्धी रामाच्या सोबत आहे का रामाला पाहतीये का रामाला जाणतीये का राम होतीये का रामाची ओळख आहे का रामाचा विसर आहे? सांग ना बाई. जे अंतःकरण राम 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 म्हणतो ते अंतःकरण रामाला ओळखत का राम म्हणत? रामाची ओळख म्हणजे कुछ और बात आहे आणि राम म्हणणं हे कुछ और बात आहे. म्हणणं वेगळं. हाँ बेटा, नाम के आगे ज्ञान है. वो सच्चा भगवान है. पाहिजे ते कळस आहे. कुठं समजतं काही जपत बी नाही, कळत बी नाही, मिळत बी नाही. आपल्याला पंढरपूरला सांगितलं की नाम पहिली पाहिजे, कळस मोक्ष शेवटी.
म्हणजे मग वाणी राम राम म्हणती तर मन रामाकडे जातं, बुद्धीमध्ये ज्ञान येतं, सत्संगाचा बलाढ्य पुण्य होतं आणि उभीच धन हृदयात थांबतं, तेव्हा मन राम बनतं. जब तक नाही, नाही जब तक मानो या ना मानो कटी जाओ. त्याची गुणगाठ फक्त संत सोडू शकतो. बघा ना, राम कैसा है, राम किधर है, हम किधर है, दोनों में अंतर है, उसका नाम भेद है. वो वेद से सब खत्म हो जाता है, अभेद प्रकट हो जाता है आणि भगवान संत के मुख से अपने को जागृत करता है. अविद्येचा अंधार ब्रह्मविद्येच्या बोधाने जातो. जेव्हा देहभाव बंद होऊन आत्मभाव जागा होतो आणि सुर संपत्तीचा नाश होऊन दैवी संपत्ती बुद्धीचा प्रवेश होतो, अहंकाराचा नाश होऊन दिव्य प्रकाश येतो, तेव्हा त्या ईश्वराचा लाभ होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये त्याचा संबंध भोगता येतो. देवाचा संबंध जिथं थांबला जातो तिथे ईश्वराचा संबंध उघडला जातो. मोक्षाचा दरवाजा खुला होतो, परमात्मा जीवात्मा एकत्र येतो. आत्मसाक्षात्कार नाव वेद देतो, त्याला नाव आहे, तो बोध आहे, तो साक्षात्कार आहे, तिथं स्पर्श आहे. त्याला वेद कोणी म्हणा, बोध कोणी म्हणा, आम्ही साक्षात्कारात आहे. कुछ और बात असते मोक्षाची. वेद म्हणजे काय? त्या परमात्म्याचा बुद्धीशी संबंध, त्याचं नाव वेद. 4 वेदाचा साठा म्हणजे बोध, आणि बोध म्हणजे त्या परमेश्वरापाशी बुद्धीनं आलिंगन देणं, त्या ईश्वराचा स्पर्श भोगणं. ज्ञानाचा उत्कर्ष होतो, ईश्वराचा स्पर्श होतो, देहाचा स्पर्श संपतो. अविद्येची होळी होती, ज्ञानाची जाळी होती, आणि मोक्ष तेथे प्रगट होतो. अबाधित तत्व प्रगट होत जगताच्या बादानंतर. मग ती कळतं का बादन बोध? बोट फिरून बोट वाकडे, पोत्या फाटले, कशाला तशा बाया किती नाही बेटा. अहंकाराचा नाश रावण येतो. रावणाला मारायला रामच पाहिजे, अज्ञान काढायला संतच पाहिजे, बोधाला प्रगट करायला वेदच पाहिजे, आणि तो मी आहे असं जाणायला आयुष्याचं तपच पाहिजे. बुद्धीचा अहंकार मरण म्हणजे रावण. मरतो का ते कळत नाही आपल्याला. रामालाच यावं लागलं. 9 ग्रहाच्या पायऱ्या करून बसलं भूत वरी, बसले की नाही? आपण तसंच येते. अहंकार धरून बसलो तर आपण कोण आहे? आपण रामायणात त्यानं घडवून दाखवलेलीला, त्यातून तरी जागव असते. अगदी सत्य. साधना जगामध्ये पेरून साधकाला वाढवून की मोक्षाची संपत्ती जगात वाटणारे कमी, मोक्षाची संपत्ती वाटणारे फार कमी, कपडे ठेवणारे अधिक. तिथं मोक्ष नाही, मोक्ष नाही तिथं. तिथं वेदाची गंगा आहे, तिथं निस्पृह लागतं, वैराग्य लागतं. तिथं वेदाची गंगा एक एक शब्द असा पाऊस टाकावा लागतो. किती वर्ष झाले ज्ञानेश्वरी आपली? 6-7 वर्ष झाली. कोरोनाच्या आधीपासून आहे. 13 डबल झाले. 13 आणि 13 26 झालेत. ही सुरू होऊन 4-5 वर्ष आणि त्याच्या आधी 2-3 वर्ष. आता मी 4-5 वयात घेते. पावन पण घेते. शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जैसा, कारात्राणी दिवसा जातंदतो, कारात्राणी दिवसा जातंदतो. जो जन्मांना जन्मल्यापासून त्याला दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही, त्याचा दैव आणि आसुर संपत्तीमध्ये अंतर कळत नाही, म्हणून तो दैवी संपत्तीकडे येत नाही. आणि पहिलं वाक्य शीतो उष्ण स्पर्शा, शीत आणि उष्ण. निवाडू नेणे पाषाण, दगडाला थंडी वाजती कपळते, काहीच नाही. निवडू नेणे पाषाण. ताई सांग का, मला कुठलंच काय आवडत नाही, फक्त ज्ञानेश्वर. सोला सोनं पाहावं आणि त्या उच्च पदावर शब्दाविना थांबावं. आता फक्त एकच इच्छा आहे, वृत्तीविना जगावं, देहभावाला सोडावं, अनुसंधान जागवावं,
आणि त्या ब्रह्मभावामध्ये जीवन श्वास थांबावा म्हणून 3 चर्चेन सुरू करणार आहे. हे झालं आता माझं. इकडं कसं आली शब्दावर वृत्तीवर तीव्रता. मन दिले त्याचा आबाद, आयुष्य दिले मोक्ष आबादित प्राप्त करायचा, जगताची सेवा करायची, साधकाला मुक्त करायचं आणि ह्या देहाचा विनियोग दुसऱ्यासाठी करायचा. आता संपलं ना आपलं आपलं. कवर आपलं आपलं मी मी डूर कवर करायची. ह्याचा उपयोग जगासाठी काहीतरी कर ना, काहीतरी लोकांना दे ना. स्वतःच गार भरायची कवर मी माझच आता बस कर. तुम्ही एवढ्यांना जागा केली कमी वाटाव ब्रह्मभाव हा प्रगट करावाच. वेदाचं चिंतन हे बुद्धीमध्ये नटावं, ह्या जडाचा संबंध तुटावा आणि आत्मभाव तुटावा. आणि तो जगतामध्ये प्रत्येक जीवाला देता यावा. तरी ह्या देहाचं काहीतरी सार्थक आहे. तुम्ही आहातच आमच्या श्वास शेवटपर्यंत हे कार्य घडावं. जसं पाहायला वाटतं मी दागिन्याने मडावी लोकांना बघावं, तसं आम्हाला वाटतं जगताचं अज्ञान काढावं. तुझं दागिना सून भांडून घेते काढून घेते की नाही सून? अज्ञान जीवाची मग का ती बुडायलाच वाटतंय ना. माझं एवढं आता लेकीला किती देतात ना ती म्हणते आता एवढं पोरीला, एवढं पोराला, एवढं गुरुला कोणी मोजतच नाही. व बापूस केवढ्या तिकट एवढे आपण असतानाच देत जाऊ. आपल्या हातानं आपला उद्धार काही पुन्हा कोणी फोटो पडतो जात नाही. हे सगळं भ्रम सोडून द्या. हे माझ वाहती अज्ञानाकडे जाती आणि मला छान मना म्हणती शेंबडी. देहात नाही का, निवारत नाही का, विकारात नाही का आहे. एक विकारात आहे, एक आकारात आहे, बुद्धिमोहात आहे, तू अज्ञानात आहे. जिवंत अज्ञान तुला पछाडलेले. जेव्हा अज्ञान संपून जाईल बुद्धी देहाला सोडेल आणि मन ईश्वराला वेढून घे. ज्ञानात बुद्धी बुडाल, संता संगती जुडाल, तेव्हा तिचं अज्ञान उडाल. समजत नाही माझं माऊली वासनाला कळत नाही तसं आसुरींद्रिय संपत्ती पापी लोकांना कळत नाही. आगी उठिला म्हणे तैसा खाद्य खाद्य न म्हणे का परिस पाडून सोनिया लोहा. परिसरा लोखंड सोनं नाहीच माहित. ते लोखंडाला लागलं ते सोनं करतात. त्याला लोखंड सोन्याचा भेद नाही. तसं ज्ञानी महात्म्याला माझ्याहून तो भिन्न नाही. नाही बेटा, परिसाला लोखंड सोन्यात भेद आहे का? तसं ज्यानं मला जाणलं तो त्याला भेद आहे का त्याच्यामध्ये? बाप्पा ऐका. आगी उठला आरोगणे जैसा खाद्य खाद्य न म्हणे. आग भडकली पेटली, ती काय खावा आणि काय खाऊ हे विचार करते का? ते भडका उठतील जे दिसन ते खाऊन टाकते. तसं आसुर संपत्तीला काय खरंय काय चांगलं कळत नाही. आग म्हणजे आसुर संपत्ती. कळालं का? जे भडकतात ना लोक त्यांना काही कळत नाही. त्यात आगीला काय उदाहरण दिलं ना, चुकीचं करायला लोक ते दिले की आगीला काय खाऊ आणि काय खाऊ हे कळत नाही. तसे आखर संपत्ती लोकांना काय बोलावं आणि कसं वागावं हे कळत नाही. म्हणून त्या लोकांना सोडून दे. आसुर संपत्ती बंद कर, दैवी संपत्ती प्राप्त कर, माझी स्थिती पूर्ण कर, देहभाव बंद कर आणि माझ्या ऐक्याचा अनुभव चित्तात कर. अज्ञानाला मारून माझ्याकडे चित्ताला आण. अज्ञान कसं मरतं तेच कळत नाही. विद्येचा बोध अंतःकरणामध्ये साधूच्या संगतीत जातो आणि अज्ञान तिथं मरून जात. आणि अज्ञान मारण्यासाठी आपण आलो हे संसार लोकांना माहितच नाही. त्यांना अज्ञान हे शब्द शिवलाच नाही. वेदांती लोकांची परिभाषा आहे. ज्यांना उद्धार करायचा, ज्यांना मोक्षाच्या घरात राहायचं, ज्याला आपलं सुख आपण घ्यायचं आणि आत्मरंगात रंगायचं, त्यांना संताकडे थांबायचं. दुसरं कोणी येऊ शकणार नाही.
असं कुणी करू शकतो. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरिपटाच्या बायकांना बी कळत नाही आपण काय अद्वैत काय असतं. आपण म्हणतो ना अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समाधमावरी हरी झाला. तो हरी झाला त्यानं शम आणि दम प्राप्त केलं, इंद्रियाचा निग्रह केला, मनाचा निग्रह केला, समोदम प्रगट झाले, मग तो हरी झाला. हरिपटाच्या बाया आहे का? होतं का काही गवडीची अक्कल आहे का? 12 वर्ष गेले हरिपटात तरी ती हरी नाही. राम बोल की लागत माझं आणि काय लागलं. हरी झाला. हरी झाला म्हणजे काय? हरीला पाहणं म्हणजे काय? हरी कुठं असतो? हरी कसा असतो? हरीला कसं पाहावं? हरी कसं व्हावं? हरीचं नाव कसं घ्यावं आणि नावातून तिच्याकडे कसं जावं माती कळतं काय आजार लोकाला. जाऊ दे मग कशा नादी लागायचं. खबडम 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 चालू दे. वाचून हे व्हायचं समाधमावरी हरी झाला. हरी झाला म्हणजे तो ब्रह्मरूप झाला. श्रम आणि दम अंतःकरणाचा निग्रह चिंतनानं होतो, वेदानं होतो, माऊलीच्या ज्ञानानं होतो, उभीच्या प्रकाशानं होतो, साधूच्या संगतीमध्ये सम उत्पन्न होतो, दम तयार होतो, इंद्रियाचा निग्रह होतच आणि मग तो जीवात्मा हरी होतच. हरिपाठाचा प्रकाश आहे हा. समबुद्धी घेता समान श्रीहरी. कळतं का समबुद्धी? विषम तर कळतं का नाही? अविद्येच्या अंशामध्ये जेव्हा अंतःकरण असतं आणि जेव्हा उत्पत्ती उत्पन्न होती आणि ती अज्ञानासह व्यवहारात जाती आणि देहाला पाहती, भगवंतापासून दूर जाती. कळतं? हा नाही ना. विषमय काहीच कळत नाही. समबुद्धी घेता विषमता जावी. विषम भाव म्हणजे देह मी, समभाव म्हणजे ब्रह्म मी. कुठं कळत तरी या हरिपाठाच्या तरी गीतेच्या वाचणाऱ्या लोकांना तरी सांगा ना. वाचली गीता वाचू नको, गीताचा एक श्लोक अवलोकन करा. ते पाळण्याचा वेळ गेला होता तयार. तुम्हाला भूत लागू दे, न केल्या नजर असावा, असर असावा, बोध राहावा, बुद्धीचा बाद व्हावा, तेव्हा गीतेचं वाचन फलद्रूप झालं म्हणा. पुण्य होईल त्या पुढे काय कुछ नहीं होता आगे, तो मुझे या न समझो, कुछ भी करो, तुम्हारी मर्जी, हमदर्दी. ठीक नाही. आता ना तरी ते नाना रसी त्रिगुणी दैवी दवी जैसी परी रस स्वादासी चाखोने नाना रसी जैसी. सगळ्या रसामध्ये पोळी फिरती, भाजीत बी असते, कडीत बी असते, पंचामृतामध्ये असते आणि बासुंदी मध्ये बी असते. पण तिला पोळीला बासुंदी कळत नाही आणि आमटीचं तिखट बी लागत नाही. तसा आसुरी संपत्तीला माझा स्पर्श होत नाही. अज्ञानी तुम्ही कळाले ते ज्ञानी मला सोबत असं नाही. माती कर ना तरी ते नाना रसी त्रिगुणी दवी जैसी परी रस स्वादासी चाखीने. ती पोळी नाना रसात फिरायली, कढई बी तिच्यामुळे व्हायली, पंचामृती ती हाडून व्हायलं आणि तीच पोळी पुन्हा बासुंदी मध्ये पण चालली. पण त्या पोळीला बासुंदी माहित नाही, तसं त्या बुद्धीला मी जवळ असून परमात्मा माहित नाही. नाना रसी पोळी फिरते ना, तसं बुद्धी फिरायली व्यवहारामध्ये, पण मला जाणायली का मी तिच्या जवळच आहे. बासुंदीच्या जवळ पोळी आहे, पण पोळी म्हणते का बासुंदी छान झाली, म्हणते का पळी तशी आपण पळी. काहीच कळत नाही. चला दाखवणे पावारा जैसा पारखी नवे जगा मार्गा मार्गी विखी तैसे अकृत्य विवेकी अंधपण जे अकृत्य विवेकी अंधपण जे. काय कर्म करावं काय करू नये, कुणाचा वरमी लावा असं बोलू नये, कुणाचा छळ करावा, कुणाचा अपमान करावा, कुणाला सुख द्या, समभाव असावा, कुणाचा छळ बी करू नये, वरमी लागला असं बोलू नये. आपलं पाप आपण आवरावं, मन स्वच्छ करावं आणि संताचा संग धरावा. मोक्षाचा मार्ग खुला होतो आणि आपल्या आपल्या पदावर आपण राहतो. साधक ह्या मार्गावर येतो, संसारी वाहून जातो. असं दैवी आहे की नाही?
आता मागचं ऐका. रक्तकर सांगितलं काय करून याने काय करावं, त्याला अन्न पण तो आंधळ आहे, त्याला काय करावं आणि काय करून कळत नाही, आंधळ आहे. आता मागचं घेते. का वारा जैसा पारकी नवेज गा मार्गा मार्ग विकी. वारा वाहत आला, त्याला पूर्व कळतं का पश्चिम कळतं का उत्तर कळतं, ते कुठं बी शिकतो. त्याला मार्ग नाही, त्याला दिशा नाही. तसा आसुरी संपत्तीला असा मार्ग माझ्याकडे नाही, त्याला काहीच कळत नाही कुणीकडे जावं. तसं वाऱ्यासारखं वाहत होतं. किती उदाहरण दिले पप्पा. आता ऐका. तैसे पाप पुण्याचे किचटे बघा. आता मी मस्त मजा येते, थांबा तुम्ही. एक ओवी राहिली. असं आहे का. हे चोक हे मेळ ऐसे नेनुनिया बाळ देखे ते केवळ मूर्खची घाणी. बाळ हे चोक हे मेळ, त्या बाळा वाटतं का शुद्ध हे असू दे, ते रांगतन काढले खात, त्याला काही नजरच नाही. तसं ह्या पापी लोकांना माझी नजर नाही, म्हणून ते आसुर संपत्तीत राहतात. काय काय कर्म करतात, पाण्याचं कोडतात ना कुठं कुठं काय काय, पण त्यानं मी कळतो का नाही. ज्या ज्ञानाच्या रस्त्यावर तू येतो, साधना उच्च होती आणि ती बुद्धी देहाला सोडून पवित्र होते, त्या कर्मानं फक्त पुण्य होत आणि मला जाणण्यानं मन माझ्यापाशी राहतं. हे कुठं कळत. जाणणं हा महत्वाचा मार्ग आहे, करणं हा कर्माचा मार्ग आहे. पाप पुण्य उत्पत्तीला हे कर्म आहे आणि माझं जाणण्याला वेदाचा धर्म आहे. कळतं का बाई ताई. हे श्रवणात आल्याशिवाय कळतच माती कळत. हातपुडी कळा. चुकीचं करायला काद बोध झाला तो ऋणिया ठेला ठाईच मुराला अनुभव साधू नोकी भोंदू. साधू बोध झाला हा ठाईच मुराला अनुभव. हे सांगतं का ते. साधूशिवाय अनुभवच नाहीये. साधू भेटतो का. आमचं भाग्य आम्हाला भेटलंय ते. काही कुणाला कुणाची पडली आहे. कोण मुक्त होणार, कशामुळे होणार. या 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 करत गोड गोड बोलत. मला म्हणतं तुम्ही असं बोलता, मी मला माझ्या सांगू नको, तू निघून जा ना. तिथं गोड तिथं सांग. बरोबर आहे ना. मध्ये बेंटेक्स वर सोन्याचं पॉलिश दिलं, पॉलिश जाते बाई, जा पॉलिश कर. आहे की नाही. आमचं आत बी सोनं वरी बी सोनं, शुद्ध शुद्ध सोने ज्ञान. जातो पॉलिश कडं. गोड गोड बोलायचं, मंद मंद असायचं. गोड नाही आमच्यापाशी, खटा खटकत खटकेत आमच्यापाशी. गोड बोलून काय होणार या मूर्ख लोकांना. ह्या अज्ञानी लोकाला इतकं खेटर मारून जागे नाहीत, तर त्यांना पटक्या मारून बोलणारी मी बाई मी नाही. झटके देते खटके. खेटर मारून तर जीव सावत नाही आणि गोड गोड बोलायचं, स्मित हसायचं, ते तिकडे जातो. जाओ भागवून जा. हम नहीं किसको रोकते, नहीं रोक सकते नहीं हम इनको. जिथं बोध आहे, जिथं वेद आहे, तिथं शुद्ध अंतःकरण येतं. ज्याला मुक्त व्हायचं ते वेदाकडे थांबतं, ज्याला भगवंताला पाहायचं ते बोधात रंगतं, ज्याला आत्मस्वरूपात रंगायचं ते श्रवण करतं, आणि ज्याला आपल्या आपल्या पदावर यायचं ते साधूला शरण जातं. ते ज्याचे त्याचं पद आहे, त्याचं पुण्य कमी तर कुठं भेटल. आम्हाला काय करायचे, हिंडो भागो दौडो दौडो. त्याने नाही त्या जगताचा. ज्याला उद्धार करायचा, ज्याला कल्याण करायचं, त्याला ह्या जन्मात मोक्ष प्राप्त करायचा, ज्याला देहभावातून बाहेर यायचं, त्याला आत्मस्वरूपात रंगून जायचं, त्याला अभेदात्मक जगायचं, त्याला भेदाला संपवायचं, त्यानं साधूपाशी थांबायचं, त्या ओवीमध्ये रंगून जायचं मनाला. कारण हा बोधच शेवटच्या श्वासामध्ये ब्रह्मभाव जागा होतो आणि देह पडताना ईश्वराच्या ठिकाणी बुद्धीचं आगमन होतं. तो प्राण ज्योत आतच थांबती, बाहेर निघत नाही. त्याला यम नाही, त्याला पाप नाही, त्याला पुण्य नाही, त्याला कर्म नाही, त्याला जाणं नाही, त्याला येणं नाही, त्याला काहीच नाही. अशाचं दर्शन घेतलं तुमचं पण पाप राहत. मग ती कळत नाही लोकांना. आणि असं बोललं तुम्ही तसं बोलले. ब्राह्मण जिथे देह पडतो त्याची ते फिरवून त्याचा मेंदू फुटतो, आवाज येतो, तेव्हाच राहावं लागतं. तिथून तर जीवात्मा बाहेर निघतो. अक्कल आहे का म्हणा.
इथून जे कुंकू लावतात ती बाई तिथे तो भगवंत तिथून प्रवेश करतो, तिथे पूजा आहे. बाहेरून पूजा नाही. मूर्खता बाहेर तुमच्या कोणत्या लोकात. इथून भ्रुकुटीमध्ये प्रवेश ईश्वर आत जातो. गर्भात असताना तो कार्य होत. मग तिथेची पूजा म्हणून भ्रुकुटीमध्ये कुंकू हळद आहे. मूर्खाचा बाजार सगळा. आणि मग जेव्हा अज्ञानी लोकांचा जीवात्मा कर्मभोगाला आदांतरी जातो आणि यमाकडे वरी जातो, मग ती शेंडीच्या ठिकाणी ते ब्रह्मरंध्र तिथून बाहेर येतो फुटून. जेव्हा कवटी फुटते तिथून बाहेर येतो ती शिका. मग बाजार सगळा मेंढराचा तुझ्या समजायचं लोकांना. मी देतो मला अधिकार. सगळा जीवात्मा ईश्वर आहे. स्त्री आणि पुरुष हे कवच आहे आणि प्रत्यक्ष तो भगवंत आहे. कुणीही कुणाचा अपमान नाही, कुणाला खातं दिलं नाही कुणाला. ही पूजा तर ईश्वराची आहे. किती मूर्ख लोक आहेत. सगळीकडे तोच प्रगट झालेला आहे. मग कुठं स्त्री कुठं पुरुष आहे. इथली पूजा इथं प्रवेश म्हणून आणि शेंडी ठेवली त्याला बाहेर निघायचं म्हणून. पण ज्या जीवात्मा ज्ञानी झाला ते बाहेरच निघत नाही. तू कशाला बाहेर निघाल. तो आतच भगवंतामध्ये तू झाला, ब्रह्मरूप झाला, तो प्राण प्रणव झाला. अक्कल आहे का देव जगाला. जे संत असतात ते बाहेर निघतच नाही. त्यांचा प्राण प्रणव झाला, परमात्मा त्यांचा अद्वैतामध्ये ते एकरूप झाली, बुद्धी ब्रह्म झाली, ती प्राण ज्योत ओम रूप झाली. चौकड ओमच आहे. कशाला जाणं येणं. समजत का हे. अज्ञानीचा जीव या कवटीतून बाहेर निघतो. मला पण माहिती. प्राण निघतो ना अग्नी लावल्यावर. ते कवटी फुटते तिथून जीवात्मा बाहेर येतो. 11 दिवस त्याच्या घरावर राहतो. फुटेपर्यंत थांबते. कुठून थांबायचं तिथून शिखातून निघतो बाहेर. कवटी फुटते तिथून तो जीवात्मा बाहेर निघतो. पाप पुण्य लिंग देह तिथून बाहेर येतो. पंचतत्व ऐका. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी हा सांगडा बाहेर निघतो कवटीतून. सूक्ष्म देह बाहेर आधांतर राहतो. त्या घरावर येतो मेलेल्या माणसाच्या. 10 दिवस ते पाहतो काय करायचं काही नाही. आणि जेव्हा गंगेचं पिंडी होते सोन्याच्या तारानं पिंड ते पिंड कापलं जातं तर तो जीवात्मा त्या पिंडाच्या द्वारे आजा पंजाला बाहेर हाकलं जातं आणि त्या पिंडात तो जातो. आणि त्या आजाला जर घरात दान धर्म नाही केलं तर तो आदात जातो. त्या घरामध्ये पैसा असून सुख नसतं. संतती असून त्या लेकराला सुख लागू देत नाही. तो पैसा तिथं सुख लागू देत नाही. संत महात्म्याच्या बोधानं पावलानं ती भूमी पावन होती. वेदाची गंगा आत येते आणि त्या पितृलोकाची अधोगती संपून ते मोक्षाला जातात. कळतं का साधी संत. अक्कल आहे का. त्यांचा अपमान करावा त्यांना कसं करावं अक्कल आहे का तुम्हाला. मूर्खता परमात्मा चौकडायचे. तो अलग होतो त्या जीवात्म्यापासून अंतःकरणापासून. अंतःकरण थंडगार पडलं. ते अंतःकरणात भगवंताचा वियोग होतो. तो प्राण बाजूला जातो. प्राण म्हणजे परमात्मा. पंचमहाभूत प्राण सांगितलं तुम्हाला. अक्कल आहे का. पंचप्राण म्हणलं ना. होत आहे. पंचप्राण ही जीवन ज्योत आहे. श्वास त्याच्यामध्ये मन बुद्धी ज्ञानेंद्रिय. मी केलं ते इंद्रिय ज्ञान असतं. त्या ज्ञानेंद्रियामध्ये मी ऐकलं मी बघितलं ते कर्माला धरून ते ज्ञानेंद्रिय आणि कर्म केलेली इंद्रिय आणि ती मनबुद्धी 60 तासाच आहे ना. अज्ञान जिवंत ठेवलं ह्या बायांना. आणि तो बाहेर निघतो. हाय का अक्कल. कुठे पुढा पण ज्ञानाला पुढत नाही त्या बाया डबक्यात. आम्ही काय पागल का झालो का घरामध्ये बसून चिंतन करणारे. पण तुम्हीच चालेल का ड्युटी हिंडणारे घर 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 घर. ब्रह्मविद्येचं जेव्हा संग्रह होतो आणि जीवाचं तपश्चर्या होती आणि परमात्मा जीवात्मा एकत्र येतो त्याच्यापेक्षा कोणती तीर्थ मोठं आहे. अकलीचा पत्ता नाही. हे खूप लोक सगळे मूर्खाचा बाजार सगळा. तुम्ही लोकांना कळतो का या. ज्या जीवात्म्याला मी करतो मी बघतो मी आहे माझा देह ही बुद्धी जेव्हा अज्ञानामध्ये येऊन पुढच्या देहात जाती पाप पुण्य करती डोक्यावर अज्ञान घेऊन पुढच्या अनंत योनीमध्ये भरती. त्या बुद्धीला ब्रह्म करणारे संत तुमच्या घरात आहेत दारात आहेत. त्याने ओळख नाही तुम्हाला. ज्या संतांच्या बोधातून ते तुमचं अज्ञान भस्म करतात
लिंग देहाला बाधित करतात, तुमच्या चित्ताला चिन्मय करतात, वेदाचा बोध तुमच्या चित्तात पेरतात आणि अंतःकरणातलं अज्ञान मारतात आणि तुम्हाला तारतात आणि जीवाला ब्रह्मरूप करतात. त्यांचं दर्शन तुम्हाला रोज आहे. गुरुजी कोण आहेत? ज्ञानेश्वरी कोण आहे? तुकोबा कोण आहेत? तेच परमात्माच आहे. हे करा मग फिरा. आपले सपाटाने घोर पाप आहे ना. साष्टांग दंडवत माऊली. ही वाणी तुम्ही येते त्याला बघा, मला काही बघत जाऊ नका. माझं भान नाही, देणे घेणे बी नाही. माझ्या अवस्थेसाठी मला काहीच कळत नाही. मी बोलले का वाटत नाही, मला येतोय वाटत नाही आणि माझ्या गुरुविना मला काही समजत पण नाही. काही काल संगीता ओळख तृप्त व्हावं, जीवन मुक्त व्हावं आणि त्या कुलाला पावन करावं. तिथले पितर मुक्त होतात ह्या ज्ञानानं. स्त्रीचं मायबापाचे कुल 31 पिढ्या आणि सासऱ्याच्या 31 पिढ्या, 42 कुळाचा उद्धार येत आहे. अजून काय जायचं, काय ऐकायचं, काय करायचं सांगा ना. ज्या ज्ञानानं ब्रह्मवेत्ता होतो, ज्या ज्ञानानं अज्ञान जातं, ज्या ज्ञानानं प्राण प्रणव होतो, ज्या बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार होतो, सगळा तोच भगवंत मी आहे असा अनुभूती येतो. हिच्याहून देव भिन्न नाही तर हिनं जायचं कुठं? चला बोला. तर एवढा अंतिम टप्पा म्हणजे ज्ञान आहे. ती गंगाच वाट बघते साधू संतांची. आता काय डोस कपोडा या बायांना. गंगाच भक्ती वाट. कशामुळे होतो मेळा, कुंभमेळा? ती म्हणती मी पापानं त्रस्त झाले साधूचे पायाना. ती पाप आपल्यामध्ये घेते, तिला त्रास होतो आणि ते पाप साधूचे चरण लागले की पाप गंगेतून बाहेर येतं. ती गंगा पावन होती. वळण माती काय नाही का? आहेच हे मेळ ऐसे नेनोनिया बाळ देखे ते केवळ मुखची घाली. जे दिसतं ते खाते, त्या बाळाला काय कळत नाही. तसं आहे जीवाला जगात काहीच कळत नाही. तू बी कळत नाही, मी बी कळत नाही, भगवंत कळत नाही, जगत कळत नाही. लहान बाळ काही बी खाते, तसे कुठे बी जातात. हे जीवात्मा कर्माकडे पळतात, गंगेकडे पळतात, ज्ञानाकडे कुठे पळते? अधिकार लिहि लागतो ज्ञानाला. किती सुंदर सांगितलं माऊली. मी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसे जे दशा. कडू मधुर न वाटे ऐसे जे दशा. पाप आणि पुण्य हेच प्रगत करत ती बुद्धी. आता हे केले की पाप होतं, हे केले की पुण्य, हे केले की पाप होतं, हे केले की पुण्य होतं. त्याच्या पुढे काय आहे की नाही बाई? पाप पुण्य थांबवणं ज्ञानाची स्थिती आहे. पाप पुण्याकडे जाणं ज्ञानाची स्थिती आहे. भगवंताला जाणं मोक्षाची स्थिती आहे. आणि बरं बरं सोडून अंतःकरण शुद्ध होणं ही श्रवणाची स्थिती आहे. मी खाता बुद्धी चेष्टे. ऐका खूप मस्त आहे. पाप पुण्याचे खिचटे. ऐका पुढे सांगते. मी खाता बुद्धी चेष्टे. पाप पुण्य उत्पन्न करून ते खिचडी करते एकत्र. कधी पाप कधी पण, कधी खोटं बोलणं, कधी चांगलं बोलणं, कधी दान करायचं, कधी खोटं वागायचं. पाप पुण्याचे खिचटे, पाप पुण्याची खिचडी करायची. ऐका बुद्धीचे असते. बुद्धीला एवढंच कळतं हे कर्म चांगले हे वाईट आहे. बुद्धीला कर्म कळतं का? बुद्धीला भगवंत कळतो. बुद्धीला कर्माची चेष्टा कळती. कर्म चेष्टे माऊलीची भाषा कुणाला कळत नसती. हे बोट फिरणाऱ्या बायका कमीत का लाखो बायकात. बोट फिरू फिरू तसा बोट घ्या. आम्ही पण फिरवलेच आहे. बुद्धीला घेताच येत नाही आणि त्या बाहेर रडू घेत नाही. संसाराकडे रडणाऱ्या बाया ज्ञानासाठी रडतं कशाला आणि ज्ञानासाठी रडणाऱ्या बायका संसार घातला कशाला? ज्ञानासाठी कोण रडत ताई? एखादच सखीचा लाल ज्ञानासाठी टगमग करत. हे घर, ते दार, हे बांधकाम, ते तिथं उद्घाटन, तिथं वस्त्र जायचं, तिथं फराळाचं करायचं. अगं मार 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 कवर थांबते का ती पिसाटलेली बाई? मरुस तर बेभान असते ती तयारी. अगं माय चित्ताची मोहरी, तुझ्या मोहरी कर्म आहे. पाप पुण्याचे खिचटे बुद्धीची चेष्टा. चेष्टा म्हणले बुद्धी. एखाद्या चेष्टा केली, आपलं हसलं तर ती चेष्टा म्हणते. आपण हसतं मैत्रीला काय बागले का तू? ती चेष्टा केली ग माझी, मग का करू नको तशी वागतेस म्हणून तुला सांगावं लागतं. तसं माऊली सांगतात
बुद्धीची चेष्टा तुमच्या कर्म करतात, पाप पुण्य एकत्र करतात आणि मी केलं म्हणतात आणि त्या पाप पुण्याच्या द्वारे मला सोडून जगताकडे जातात. पाप पुण्याचे खिचडी केली एकत्र, कधी पाप कधी पुण्य, कधी पाप कधी पुण्य एकत्र केले. ही कुणाची चेष्टा? बुद्धीच्या द्वारे झालेल्या कर्माची बुद्धीने केलेली चेष्टा आहे. कळत का? काय 18वा कडू मधुर वाटे ऐशी दशा. बघा त्याला गडू गोड कडू बरं वाईट काहीच कळत नाही. पुण्य करायचं, पाप करायचं, कर्म करायचं, बुद्धीच्या ठिकाणी राहायचं, बुद्धी जे म्हणेल ते करायचं, पण बुद्धीमध्ये ज्ञान भरून स्वरूपाने उरायचं, कर्माला सोडायचं, अहंकाराला सोडून आपण आपल्या पदावर यायचं, केलेल्या कर्माला न पाहता कर्मातून बाहेर यायचं. कळतं का? कर्मातून बाहेर यायला ज्ञान लागतं. कर्माचं पाप पुण्य बंद करायला मोक्ष लागतो आणि अज्ञानाला मारायला साधूचा कक्ष लागतो. कळतं का? साष्टांग अज्ञान कायम राहील, देह पडून जाईल. आता माझं कसं होईल? त्या बैल वाटतच नाही. ती म्हणते हे उद्या सखोल बोध पाहिजे, साधूचा संग पाहिजे, वेदाचं अंग पाहिजे, ज्ञानाची गंगा पाहिजे, अद्वैताचा साक्षात्कार पाहिजे, द्वैताचं खंडन पाहिजे. उद्या उद्या मला किती छान ताई. उभं बेटा, आपली बुद्धी, आपलं आयुष्य, आपले कष्ट लोकांना द्यायचे का आपण? आणि काय करते तर पोरग काय करते, पोरगी काय करते? चालते का तुम्हाला? मारती. पंचमी विसरली म्हणते माझी बहीण, पण म्हणते अगं आता माझा भाऊ वाळे दिन झाला, न देऊ देते, मरू देते, आशीर्वाद दे त्याला, तुला पैसे असंच मिळू दे, तुला नको देऊ, मला नको दे, दिवाळी नको देऊ, पंचमी नको देऊ, मला बोलवू नको, मला फोन करू नको, तू छान राहा, कर आमचे फोन बंद कर, सगळं कर, पण तू सुखी राहा. हीच खरी बाई. मला देन, मला देन, मला देन. चला देणारा बघून ते आम्हाला. तुम्ही कोण? ते नाम ज्ञान या बोला नाही आन, एवं काही दोषाचे चिन्ह सांग तुले. ते नाम ज्ञान ते त्या गुणात राहतो ना अवस्थेत. कोणत्या अवस्था? दोन, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. तिला बी सोडून दे पुन्हा. या अवस्थेला काय म्हणलं? अज्ञान म्हणले. हे ऐका, ते नाम ज्ञान या बोला नाही आन. हे बोलणं चुकीचं नाही. या दोन्ही अवस्थेत जो फिरतो कोणी जीवात्मा, त्याला अज्ञान म्हणले. कोणी दैवी संपत्ती दया क्षमा, आणि कोणी आसुरी संपत्तीत भांडण आणि क्रोध, लोकांचा मत्सर द्वेष आहे ना, वाईट वागणं, लोकाला शब्दानं मारणं. का मारायचं लोकाला? सांगा ना. का दुखायचा अंत्यकरणाला कुणाच्या? वाणी बंद ठेवायची भाभी. आम्हाला आमच्या गुरुचा उपदेश होता. सांगा म्हणले कोण मौन राहणार किती घंटे? कुणी सांगत 1 घंटा, कुणी 2 घंटा, कुणी 3 घंटा. मी सांगितलं 5 घंटा. 12 वर्षाच्या तपश्चर्या करून घेतली. मग बोलतच नाही. मग मौन नंतर नाम. मौनामध्ये नाम येतच, पण मौन मध्ये जास्त नाम कमी येतं. शांत, व्यवहार नाही, निर्व्यवहार नाही, विकार नाही, काहीच नाही, फक्त शांत असते. ते मग एकाग्रता वाढते. एकाग्रता. मी म्हणलं 10-11 पण मी बोलणारच नाही. उठायचं 5ला तयारला, 5 पासून 11 पर्यंत 7 घंटे. 4 पण ठेवायचे, निघून जायचे मंदिरात. मी कसं मग 4 ठेवायचे मंदिरात, 8 घेऊन समोर ठेवायचं. लागले घ्या, आपण नाही बोलत, लवकर येऊ नका, कशाला आला महिला म्हणायचं शाळेत तू ऐका. ज्ञान रे तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हॅलो बेटा, माझी मन झाली अनावर भावाच्या, अशा अवस्था आहे. आणि आवाज बी मोठी. ब्रह्मविद्या आत राहती, अंतःकरणाची स्थिती मावती आणि ब्राह्म स्थिती प्रगट होती. देहभावातून मन व्यापक होतं आणि परिच्छन्न भावंद होतं. वृत्ती शांत होती आणि तिचा भाग घेऊन ती बाजूला जाते आणि पुढची स्थिती आनंदाची असते. कोणत्या ग्रंथात भेटत नसत आहे.